छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, आमदार एकनाथरावजी शिंदे साहेबांचा, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेबांचा। 26 मधून शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी 4 उमेदवार आहे। अ मध्ये आहे रुपाली रणजित ढेपे, ब मध्ये रमेश पंढरीनाथ बाहुले, क मध्ये रंजना अरुण हिवाळे आणि ड मध्ये मी स्वतः शिवाजी ज्ञानदेव हिवाळे स्वतः आहे। आज परिसरामध्ये पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांच्या माध्यमातून 80% पूर्ण या ठिकाणी विकास कामं झालेली आहेत। आज तुम्ही बघताय परिसरामध्ये जागोजागी सिमेंटचे रस्ते, ड्रेनेज लाईन पूर्ण झाली आहे, स्ट्रीट लाईट लागलेले आहे, पाण्याची लाईनसुद्धा जागोजागी टाकणं झालेली आहे। येत्या काही 4 ते 6 महिन्यामध्ये आपल्या परिसरामध्ये पाण्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी होणार आहे। आज परिसराचं जर नेतृत्व करायचं असलं तर खंबीर असा नेता पाहिजे असतो। पुढील 5 वर्षासाठी सन्माननीय पालकमंत्री नामदार संजयजी शिरसाट साहेब या पश्चिम मतदारसंघ तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी राहणार आहे। आज परिसरात आम्हाला जो नव्यानं जोडला गेलेला प्रभाग आहे जो राजनगर मुकुंदनगर, तर तो त्या प्रभागाचं डेव्हलपमेंट फक्त हे संजय शिरसाट साहेबच करू शकतात। ते सामाजिक न्याय मंत्री आहेत आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे। त्याच्यासाठी मी सर्व मतदार जनतेला फक्त विनंती करल का एकही ठिकाणी फक्त आणि एकच म्हणजे एकूण जर उमेदवार तुम्हाला जर निवडून द्यायचे असतील तर 4ही ठिकाणी धनुष्यबाणाला या ठिकाणी मतदान करा। सेवा, सुरक्षा आणि विकास हे जर कोणी करू शकतं तर ते फक्त धनुष्यबाणच करू शकतो। त्याच्यासाठी आमचे जे 4 उमेदवार आहे 4ही उमेदवाराच्या वतीने मी विनंती करतो की तुम्ही धनुष्यबाण निवडा। 4ही ठिकाणी धनुष्यबाणाला तुम्ही मतदान करा। मी विचारतो भाऊ, गुंठेवारीचा प्रश्न गंभीर आहे आणि लोकांनी ज्याच्यासाठी आंदोलन पण केलं, गुंठेवारीचा प्रश्न कसा सुटेल? आज परिसरामध्ये तुम्ही पाहिला तर गुंठेवारीचा प्रश्न आमच्याच काही सदस्यांनी लावून धरलेला आहे। त्या ठिकाणी आम्ही उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील त्यांच्यापर्यंत आमची ज्या काय तळमळी होती लोकांची, आज गुंठेवारी प्रश्नाविषयी मी सगळ्यात पहिली बैठक मी स्वतःहून लावली होती न्यू इंग्लिश स्कूलच्या जागेवरती। त्या ठिकाणी परिसरातील जे गुंठेवारीला त्रस्त झालेली लोक होते ते गुंठेवारी आम्ही या ठिकाणी मुक्त करण्यासाठी आम्ही मागचे मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांना आम्ही विनंती केली होती की शिंदे साहेबांनी पण त्या ठिकाणी गुंठेवारीमध्ये लक्ष घालून, पालकमंत्री संजय शिरसाट साहेब यांनी त्या ठिकाणी लक्ष घालून आज गुंठेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला सवलत दिली आहे। तरीसुद्धा आज मी स्वतः गुंठेवारीचा एक आंदोलकच आहे। गुंठेवारीचा मुद्दा मी उचलून पकडलेला आहे। मी फक्त एवढंच या ठिकाणी बोलवलं की येत्या काळामध्ये गुंठेवारी मुक्त असा सातारा देवळाई परिसर प्रभाग क्रमांक 26 आम्ही या ठिकाणी करू। राजनगर मुकुंदनगरमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याचं समस्या आहे, काय सांगाल त्याविषयी? त्याविषयी मागच्या काँग्रेसचा सरकारचा जो उमेदवार होता त्यांनी कुठल्याही स्वतःची तत्परता न दाखवता, लोकांच्या कुठल्याही सेवेत न जाता आज त्यांनी जो राजनगर मुकुंदनगरचं जे नुकसान केलेलं आहे तिथली जनता त्याला कधीही माफ करणार नाही। आज तो इतर कुठल्या पक्षात असेल मला त्याच्याविषयी घेणं नाही। मला माहिती आहे की त्याला उमेदवारी मिळाली SC या ठिकाणाहून, या अनुसूचित जाती जमातीमधून त्याला उमेदवारी मिळाली, त्याच्या फॅमिलीला उमेदवारी मिळाली, पण तिथल्या जनतेला माहिती आहे की त्यांनी कसल्या प्रकारे त्या ठिकाणी लूट केलेली आहे। ज्या ठिकाणी जर तुमचा स्वतःचा वैयक्तिक प्लॉट आहे त्या प्लॉटवरती जर बोर जरी घ्यायचा ठरला तर त्यांनी त्या ठिकाणी प्रत्येक त्या चालू असलेल्या बोरवाल्याकडून त्या प्लॉटवरती जाणं आणि त्याच्याकडून 3,000 रुपये वसूल करणं हा त्याचा नित्य नियम होता। प्लॉटचा एखादा व्यवहार जरी झाला तर दोन्ही पार्ट्याकडनं 5-5 हजार रुपये कमिशन त्यांनी या ठिकाणी खाल्लेलं आहे। त्याला वैतागून एक भाजपच्या एका माजी इच्छुक उमेदवारांनी सुद्धा त्या ठिकाणी आत्महत्या केली आहे। ही बातमी खूप जुनी आहे, ती पण प्रेस नोटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येईलच नक्कीच। आणि त्यांनी जो केलेला काळा बाजार आहे, साधं त्यांनी रहिवासी प्रमाणपत्र काढायचं असलं तर आज नगरसेवकाची सही ती फ्री ऑफ कास्ट दिल्या जाते, पण त्यांनी ते एक रहिवासी प्रमाणपत्र त्या नागरिकाला देण्यासाठी त्यांनी 500 रुपये त्या ठिकाणी घेतलेले आहेत। ही जनता कधी त्याला विसरणार नाही। नक्कीच त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घेऊन ते धनुष्यबाणाला मतदान करते। काय आव्हान करसान तुम्ही त्यांना? मी समस्त राजनगर मुकुंदनगर वासियांना मी एकच सांगतो, आपल्या परिसराचा विकास फक्त आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजयजी शिरसाट साहेबच करू शकतात, इतर कोणीही करू शकत नाही। त्या परिसरात आत्ताचे जे आमदार आहेत त्यांना सुद्धा DPDC जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नामदार पालकमंत्री साहेबांनी संजयजी शिरसाट साहेबांनी 48 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी देण्यात आला आहे। तो निधी पालकमंत्री संजय शिरसाट साहेबाचा असल्या कारणाने
ते रस्ते त्यांनी थांबून ठेवलेले आहे किंवा या ठिकाणी जर पालकमंत्र्यांनी एखादी चक्कर मारली त्या बोर्डवरती अजूनही बघा तुम्ही, त्यांनी जाणून बुजून त्या ठिकाणी पालकमंत्र्याची नावं त्या ठिकाणी टाकलं नाही. त्यांनी फक्त समाज कल्याण असं त्या ठिकाणी नावाचा उल्लेख केलेला आहे की तो निधी जो आलेला आहे तर संजयजी शिरसाट साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी 48 कोटी रुपये राजनगर मुकुंदनगरच्या विकासासाठी त्या ठिकाणी देण्यात आलं आहे. उर्वरित ही राजनगर मुकुंदनगरचा जो विकास होईल ते फक्त आणि फक्त संजयजी शिरसाट साहेबच करू शकतात. एवढंच मी त्या ठिकाणच्या नागरिकांना विनंती करतो. कुणाच्याही आमिषाला बळी पडू नका. आज प्रत्येक ठिकाणी आर्थिक व्यवहार हा खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे, पण तुमचा जो आर्थिक व्यवहार आहे हा जास्त कार्यकाळ टिकणारा नाही आहे. आज आमच्याही परिसरातली जो माजी नगरसेवक आहे त्यांनी या गेल्या 9 वर्षामध्ये परिसरात सातारा देवळे असेल, राजनगर मुकुंदनगर असेल, या ठिकाणी एका सुद्धा मतदाराला कुठलीही मदत केलेली नाही किंवा कुठले रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असेल, पाण्याची लाईन असेल, यांनी या ठिकाणी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जर कुठं ड्रेनेज लाईनची व्यवस्था दिली असेल तर त्या ठिकाणी प्रत्येक घरोघरी त्यांनी जाऊन 5-5 हजार रुपये जमा केले आणि मग ती सुविधा त्यांना देण्यात आली. आणि या परिसरासाठी कुठलंही आंदोलन नाही, कुठंही झटणं नाही किंवा कुठंही तत्परता दाखवणं नाही. आज परिसरात तुम्ही जाऊन बघा, जागोजागी जर विकास कामं दिसत असतील फक्त पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांच्या माध्यमातून सिमेंट रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असेल, स्ट्रीट लाईट असेल, पाण्याची लाईन असेल, गॅस लाईन असेल. आज BPCL कंपनीचं या ठिकाणी गॅस लाईनचं एवढं मोठं जे काम चालू आहे ते फक्त आणि फक्त शिरसाट साहेबाच्या माध्यमातून चालू आहे या ठिकाणी. एवढंच या ठिकाणी बोलतो. धन्यवाद. रुपाली रणजित ढेपे, मी प्रभाग क्रमांक 26 मधून उमेदवार आहे आणि माझ्या पॅनलमध्ये रंजना हिवाळे, शिवाजी हिवाळे आणि रमेश बावले, आम्ही असे 4 जण आहोत पॅनलमध्ये. आणि आम्ही आज हा आभूषण पार्क एरियामध्ये हे केलेला आहे प्रचार पूर्ण. तर इतर खूप पॉझिटिव्ह आहेत लोकांचे सर्व विचार. आणि अगोदर साहेबांच्या माध्यमातून 70% काम या ठिकाणी झालेलं आहे आणि बाकीचे 30% काम आम्ही भावी नगरसेवक करणार आहोत. काय सध्या मतदारावर तुम्ही समोर जाताय, काय म्हणणं आहे मतदारांचं? नाही, सर्व पॉझिटिव्ह आम्हाला रिस्पॉन्स देत आहेत कारण साहेबांनी त्यांच्यामुळे कामे झालेली आहेत ना, तर सर्व पॉझिटिव्ह. फक्त त्यांची पाण्याची समस्या आहे तर तेच सगळे आम्हाला सांगतायत की पाणी आणि पाण्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे बाकीचे सगळं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स. निवडून आल्यानंतर तुमचं विजन काय असेल? तेच लोकांच्या सर्व गरजा पूर्ण करणं, जे पाण्याची समस्या जी राहिलेली ती पूर्ण करणं. गुंठेवारीचा एक प्रश्न मोठा आहे. हो, तो पण सॉल्व्ह करण्याचं, दोन्ही पण. त्याच्यावर आमचा भर राहील. उमेदवारांना काय आव्हान मतदारांना? मतदारांनी लवकरात लवकर घराबाहेर पडून मतदान करावे आणि शिवसेनेला विजय करावा.